नमस्कार. माझं नाव श्रीमती गंगा शिंदे. माझ्या शाळेचं नाव मनपा मुलांची मराठी शाळा क्रमांक 3. आज इथे राष्ट्रमाता कन्या प्रशालेमध्ये अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन या प्रशिक्षणाचा 3रा टप्पा चालू आहे आणि आज मी इथे प्रशिक्षणार्थी म्हणून दाखल झालेली आहे. आजच्या प्रशिक्षणाचा हा 4था दिवस आहे. प्रशिक्षण म्हणताना सुरुवातीला आमच्याही मनात आले की पारंपरिक पद्धतीने जे प्रशिक्षण असते तेच प्रशिक्षण असेल असे आम्हाला वाटले होते. पण इथं सुरुवातच खूप वेगळ्या पद्धतीने झाली आणि 21व्या शतकामध्ये शिक्षकांसमोरील जी आव्हाने होती आणि विद्यार्थ्यांसमोर देखील आव्हाने होती, त्या सर्व आव्हानांचा विचार करून ह्या प्रशिक्षणाचे नियोजन केलेले असे दिसते. या प्रशिक्षणाचा मूळ गाभा म्हणजे वारे सरांची बावळेवाडीची शाळा आहे. त्याच शाळेची संकल्पना मूळ धरून ह्या प्रशिक्षण इथे आयोजित केलेलं आहे. प्रशिक्षणाची सुरुवात सकाळी 1 मिनिटाच्या ॲक्टिव्हिटीमधून सर्व शिक्षकांना ग्राउंड लेवलमध्ये घेऊन आणि खेळीमेळीने सुरुवात केली जाते आणि इथे प्रशिक्षण एवढं नाविन्यपूर्ण पद्धतीने दिलं जातं की शिक्षकांना कंटाळा अजिबात येत नाही. इथं वेगवेगळी प्रकारची आपल्या आव्हानं आपल्या डोळ्यासमोर आहेत, पण ती आव्हाने ही समस्या न मानता एक चॅलेंज म्हणून आपल्याला घ्यायचं आहे आणि ती चॅलेंज माझी शाळा छोटी आहे, माझ्या शाळेत शिक्षक कमी आहेत, मी कसं एकटीने करू, सुरुवात आपल्या स्वपासून करायची आहे. ही स्वयंप्रेरणा या प्रशिक्षणाचा मुख्य गाभा आहे आणि सर्व शिक्षकांनी हेच करायचं आहे की स्वप्रेरणेने पिसा लेवलची जागतिक स्तरावरची कौशल्य विकसित करणारी मुले आपल्याला या प्रक्रियेतून निर्माण करायची आहेत आणि आपल्याला विकसित भारत करायचा आहे. नमस्कार, मी डॉक्टर प्रभाकर बुधारम, अधिव्याख्याता डाएट वेळापूर, जिल्हा सोलापूर. सध्या पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व CC याचं प्रशिक्षण 1ली ते 8वीच्या शिक्षकांना प्रशिक्षण दिलं जात आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अध्ययन करण्यासाठी सुलभकाची भूमिका म्हणून शिक्षकांनी कशी पार पाडावी, आपल्यासमोर जी आव्हानं आहेत ती पूर्ण करण्यासाठी आपण कोणत्या प्रकारे अध्यापन प्रक्रिया पार पाडली पाहिजे, विद्यार्थ्यांना कशा संधी दिल्या पाहिजेत, त्यांच्या क्षमता वृद्धिंगत करण्यासाठी कोणकोणते टेक्निक्स वापरले पाहिजेत, या सगळ्यांची माहिती या प्रशिक्षणाच्या माध्यमातून दिली जाणार आहे. आणि या प्रशिक्षणाचं वैशिष्ट्य म्हणजे आतापर्यंत जी प्रशिक्षणं झालेली आहेत ती शिक्षक केंद्रित प्रशिक्षण होती, परंतु हे प्रशिक्षण विद्यार्थी केंद्रित प्रशिक्षण आहे आणि या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला विद्यार्थ्याला भविष्यवेधी शिक्षण देण्यासाठी मदत होणार आहे. त्याचप्रकारे 21व्या शतकातील जे कौशल्य आहेत ती कौशल्य विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये सुप्त गुण कोणते आहेत, त्यांच्यामध्ये कोणत्या क्षमता आवश्यक आहेत, कोणती कौशल्य विकसित करणे आवश्यक आहेत याचा शोध घेणे आणि ती वाढीस लावण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या क्लुप्त्या, तंत्र, पद्धती वापरणं याची सगळी माहिती या प्रशिक्षणाच्या माध्यमातून दिली जाणार आहे. आतापर्यंत सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाची 4 भागाचे ट्रेनिंग शिक्षकांना दिलेलं आहे आणि यावर्षी मागच्या महिन्यामध्ये जो शासन निर्णय झालेला आहे त्या शासन निर्णयानुसार इयत्ता 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार आहेत आणि त्या परीक्षा कशा होणार आहेत, त्या विद्यार्थ्यांना अध्ययन प्रक्रियेमध्ये कशी सहभागी करून घ्यायचे आहे, ते पाठीमागं जे विद्यार्थी राहिलेले आहेत त्यांना आपल्याला उचित अशा अध्ययन निष्पत्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी काय करता येईल, या सगळ्याची माहिती या प्रशिक्षणाच्या माध्यमातून दिली जाणार आहे. संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये हे प्रशिक्षण चालू आहे आणि सोलापूर शहरामध्ये मनपा प्राथमिक शिक्षण विभाग आणि डाएट यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशिक्षण दिलं जात आहे. सोलापूर शहरातील जवळजवळ आपण 1200 शिक्षकांना या 3 टप्प्यामध्ये प्रशिक्षण दिलेलं आहे. 5वीपर्यंत त्या मुलाला किती अध्ययन क्षमता किंवा अध्ययन निष्पत्ती प्राप्त झाले हे कळण्यासाठी आपण 5वीला परीक्षा घेणार आहोत आणि परीक्षा घेतल्यानंतर जर समजा तो नापास झाला तर परत त्याला मार्गदर्शन करून परत अजून एकदा परीक्षा घेणार आहोत आणि 1ली ते 8वीपर्यंत जरी तो 5वीला नापास झाला असेल तरी किंवा 8वीला नापास झाला असेल पण तो शाळा सोडणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. आणि परीक्षा घेतल्यानंतर त्याला काही प्रमोट गुण सुद्धा 10 द्यायचे. ते 10 गुणाची विभागणी 10 गुण असतील आणि प्रत्येक 10 गुण 5 गुण 5च्या वर आपण गुण एका विषयाला त्याला प्रमोट करण्यासाठी द्यायचे नाहीत आणि त्याला शिक्षणाच्या प्रवाहात टिकून ठेवायचं आहे. आणि अजून एक बाब याच्यात आहे की गुणपत्रकामध्ये आता आपल्याला त्याचे मार्क मांडायचे 5वीला 8वीला, श्रेणी मांडायची नाही.